मागा थाने विधानसभा क्षेत्र के वार्ड क्रमांक 25 के अंतर्गत कांदीवलीपुर के ठाकुर विलेज महादेव अपार्टमेंट, भूमि हिल्स, एनजी सन सिटी, फेस 1, 2, 3, गुंडेचा ग्रीन्स, भूमि वैली जैसे रिहायशी इलाकों के सड़कों का हाल बेहाल है। सीवर लाइन की लीकेज से स्थानीय जनता पिछले कई वर्षों से त्रस्त है, लेकिन इनकी सुध लेने वाला कोई नहीं। कई वर्षों के बाद हालांकि बीएमसी ने कार्य को प्रारंभ तो करवाया, लेकिन पिछले 1.5 से 2 महीनों से काम को गति नहीं मिल रही है, यानी कि काम को ही बंद करवा दिया गया है, जिसके चलते स्थानीय जनता में जन आक्रोश अब उत्पन्न होने लगा है। स्थानीय जनता में जनप्रतिनिधि और मनपा प्रशासन को लेकर कहीं ना कहीं गुस्सा अब उभरने को तैयार हो चुका है। बात करें कॉन्ट्रैक्टर की, तो कॉन्ट्रैक्टर बीजी समृद्ध ने कहीं ना कहीं काम रोकने को लेकर स्थानीय जनप्रतिनिधियों पर आरोप लगाया है। स्थानीय जनता को उनका हक और उनकी मूलभूत सुविधाओं को दिलाने के लिए अब बंद कार्यों को पुनः प्रारंभ कराने के लिए भाजपा की पूर्व प्रत्याशी अभिनेत्री निशा पारुलकर स्थानीय जनता के समर्थन में अब मैदान में उतर चुकी हैं। निशा पारुलकर बीजेपी की एक जुझारू और कट्टर नेता मानी जाती हैं। स्थानीय सोसाइटी और पदाधिकारी और रहीवासियों ने आज से मनपा प्रशासन के खिलाफ निशा पारुलकर के नेतृत्व में मोर्चा खोल दिया है। निशा पारुलकर ने कार्यों को लेकर मनपा के अधिकारियों से बातचीत की और कॉन्ट्रैक्टर से काम बंद करने का कारण पूछा, तो कॉन्ट्रैक्टर ने स्थानीय विधायक और कार्यकर्ताओं की ओर इशारा करते हुए विधायक के पीए का नाम न लेकर आरोप कर दिया है। निशा पारुलकर के बार बार पूछे जाने पर भी कॉन्ट्रैक्टर ने किसी का भी नाम तो नहीं लिया, लेकिन पीए शब्द बोलकर अपना पलड़ा झाड़ लिया। हालांकि अब तक इस बात की पुष्टि नहीं हो पाई है कि स्थानीय जनप्रतिनिधि के पीए ने काम रुकवाया है या नहीं, लेकिन निशा पारुलकर की एंट्री होते ही कार्यों को जल्द से जल्द पूरा करने का अब आश्वासन भी मिलने लगा है। मनपा के कुछ अधिकारी स्वयं आज मौजूद होकर कॉन्ट्रैक्टर से बातचीत की और आगामी सोमवार से काम को प्रारंभ करने की बात कही है। देखिए इस वीडियो में कॉन्ट्रैक्टर और निशा पारुलकर के बीच हुई बातचीत और निशा पारुलकर ने कहीं ना कहीं स्थानीय जनप्रतिनिधि का बचाव करते भी नजर आई हैं। वहीं सुप्रीम टीम संवाददाता से बातचीत करते हुए स्थानीय विधायक के पीए ने इस बात का खंडन किया है। विजय समृद्ध बोलते। हाँ सर, मी विजय समृद्ध कॉन्ट्रॅक्टर काम बोलतो मॅडम. मी स्वतः काम घेतलेलं आहे. हां, तुम्ही कुठे राहायला? मी राहायला औरंगाबादला असतो. माझे इंजिनियर आहेत, 3 इंजिनियर. तुमची कंपनी औरंगाबादची आहे? साईटवर सर्व सेटअप वगैरे सर्व आहे, परंतु आता साहेब ऐका ना, मला फक्त एवढं सांगा ना, आपली कंपनी औरंगाबादची आहे का मूळची? हो बरोबर आहे. मूळची औरंगाबादची आणि तुम्ही मुंबईचं कॉन्ट्रॅक्ट इकडचं तुम्ही घेतलेलं आहे, बरोबर ना? बरोबर आहे. हो. मग काम का बंद आहे साहेब? काम मॅडम कसं तुम्हाला फोनवर सांगणं बरं वाटेल का? हो वाटेल ना. आता कार्यकर्त्यांनी काम बंद केलं. स्पेसिफिक नाव कुठल्या कार्यकर्त्यांनी काम बंद केलंय साहेब? हा, कुठल्या कार्यकर्त्यांनी काम बंद केलंय? आता परत तुम्ही बाकी आमच्या नावाने त्रास होईल आम्हाला परत. सर मला सांगा इथे काम का बंद आहे? मी तुम्हाला तेवढंच विचारते, कुठल्या कार्यकर्त्यांनी काम बंद केलंय? आपले सूर्य साहेबांच्या कार्यकर्त्यांनी, आमदार साहेबांच्या कार्यकर्त्यांनी काम बंद केलं. नंतर कोणी काम बंद केलंय? कार्यकर्त्याचं नाव कळू शकेल का मला? कार्यकर्ते आमदार साहेबांचे कार्यकर्ते JP. ते बघा, आमदार साहेब तर फोन नाही करणार तुम्हाला, बरोबर? त्यांचे कार्यकर्ते. हा, मग त्यांच्या नावाने कुठला तरी कार्यकर्ता करत असेल, तुम्हाला त्रास देत असेल, त्या कार्यकर्त्याचं नाव तरी सांगा मला, कोण आहे? इथं येऊन आम्हाला काम बंद करा साहेब, त्या कार्यकर्त्याचं नाव सांगा ना मला. नाव सांगतो मी लगेच तुम्हाला. आणि केलं मग कोणी बंद केलं साहेब? मी तुम्हाला तेच विचारते, मला ते कार्यकर्त्याचं नाव सांगाल का? 1 मिनिट चालू राहू द्या. निशांतला फोन करा. काय नाव आहे? आमचा ज्ञानेश्वर टकलेला तिथं फोन द्या, त्याला माहिती आहे ना. नाव काय? ज्ञानेश्वर टकलेला विचारा. नाव काय? तो म्हणतो मला नाव नाही माहिती. तो घाबरल, त्याच्यामुळे आता साहेब तुम्ही नाव सांगा ना. हे बघा, नाव सांगायला चोरी काय? उद्या बघा, नाहीतरी तुम्हाला लोक टार्गेट करणार, त्रास तुम्हाला होणार, लोक तुम्हाला विचारणार, बरोबर? आम्ही कामाचे माणसं आहेत. आम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्रात प्रोजेक्ट करतो आणि चांगले कामं करतो. साहेब तुम्ही कुठेही काम करा, मी तुम्हाला विचारते, तुम्हाला काम कोणी बंद करायला सांगितलं एवढंच मी तुम्हाला विचारते. तुम्ही नाव तर सांगा. पीएने आम्हाला बंद केलं. आम्ही त्यांच्याशी विनंती केली, भेटलो. पीए नाही, पीए कुठला? कोण पीए? आमदार साहेबांची पीए. आमदार साहेबांचे 4-4, 5-5 पीए असतात साहेब. कुठला पीए? काय होतं मॅडम, बरं तर आम्हाला त्रास होईल ना मॅडम. साहेब तुम्हाला बघा, तुम्ही काम बंद केलं तर असं पण जनता तुम्हाला त्रास देणारच आहे. तुम्ही खरं बोलला तर निदान तुम्ही तरी सेफ राहाल. खरंच बोलतोय. हा, मग मी तुम्हाला तेच, नाही तर मग लोकांना आज असंच वाटतंय ना. ऐका साहेब, आज लोकांचा ग्रह असा आहे,
भेटायला गेलो पण तरी ते आहे ना आम्हाला व्यवस्थित पण service- कुठला पीए साहेब, कुठला पीए साहेबांचे 4-4, 5-5 पीए असतात एका आमदारांकडे. आता मॅडम नाव सांगितलं परत आम्हाला प्रॉब्लेम येईल ना हो. साहेब तुम्ही नाव नाही सांगितलं तर तुम्हाला प्रॉब्लेम तसाही होणारच आहे. कारण आज लोकांना हेच वाटतं की कॉन्ट्रॅक्टर पैसे घेऊन पळून गेलेला आहे आणि कॉन्ट्रॅक्टरने पैसे खाऊन काम बंद केलेलं आहे. असं काही अहो मॅडम आम्हाला पेमेंट नाही मिळालं आम्ही साहेब मग आता ह्याला हे जर तुम्ही जोपर्यंत तोंड उघडणार नाही तोपर्यंत मला कसं करणार तुम्ही मला सांगा. मी लोकांना अजून करा ना हे मॅडम बघा याच्यात काही खोटं नाही काही नाही. साहेब आता हे तुम्ही बोलताय ना, तुम्ही बोलताय तुम्ही नाव पण सांगत नाही माणसाचं. आम्ही कसा विश्वास ठेवणार, आम्ही कसा विश्वास ठेवायचा. नाही नाव सांगितलं मॅडम प्रॉब्लेम येतो साहेब आमदार साहेबांकडे प्रत्येक आमदारांकडे 4-4, 5-5 पीए असतात तुम्हालाही माहिती आहे. कुठल्या पीएला आम्ही हे करणार सांगा बरं. आम्ही लोकांना तसं सांगू तरी ना की बाबा एका या माणसाने अशा माणसाने काम थांबवले, कॉन्ट्रॅक्टरचा याच्यामध्ये दोष नाही म्हणून. कार्यकर्ते आणि पीएने आम्हाला बोलवलं मीटिंग लावली आमची. मीटिंग मध्ये आमची काही वाटाघाटी झाली नाही त्याच्यामुळे आम्ही काही त्यांना भेटू शकलो नाही त्यामुळे त्यांनी काम बंद केलं. तुम्हाला आमदार साहेबांचा तर फोन आला नाही बरोबर ना. नाही आला. आमदार साहेबांच्या नावाने कोणी अशा प्रकारे तुमच्याकडनं खंडणी उकळणार तर तुम्ही त्यांना देणार का. नाही मॅडम त्यांच्या ऑफिस मधले पीएने तुम्हाला कसं आहे पण ते साहेबांना माहीत पण नसेल ना. सुर्वे साहेबांना माहीतही नसेल की त्यांचा पी अशा पद्धतीचं काम करतोय. त्यांचा कुठला पी मला एक नाव तर सांगा साहेब. आता मॅडम सांगायला काय होतं आम्ही अडचण यायला साहेब तुम्ही अडचणीत येणार नाही माझा शब्द आहे. तुम्ही नाव सांगा. ठीक आहे लगेच सांगतो मी. हा ज्ञानेश्वर बी आहे ज्ञानेश्वरला माहिती आहे ना. त्याला नाही माहिती तो घाबरतोय तो नाही बोलतोय. तुम्ही बोलणार आहात का असं होतं मॅडम काय होतं माहिती आहे साहेब. तुम्ही बोला ना. तुम्ही कॉन्ट्रॅक्टर तो तुमचा लेबर आहे मजूर आहे तो कशाला त्याच्यात पडे तुम्ही सांगा ना साहेब. आपण मेन कॉन्ट्रॅक्टर आहोत आपण काम घेतो तर आपण काहीतरी जबाबदारी आहे की नाही आपली. आहे ना आहे मग तुम्ही सांगा ना साहेब. आज सगळी रस्त्याचं लोक तुम्हाला नावं ठेवतायत. आज लोकांच्या मनामध्ये हा ग्रह आहे तिथल्या की कॉन्ट्रॅक्टर चोर आहे. उद्या तुम्हाला ब्लॅकलिस्टेड करणार पब्लिक. बरोबर आहे तर तुम्ही नाव सांगून मोकळे व्हा ना. तुम्हाला मी कुठे काय बोलते तुम्ही नाव सांगा ना. मॅडम नाव आम्ही कसं सांगायचं सांगा बरे. साहेब तुम्ही नाव नाही सांगितलं तरी तुम्ही अडचणीत येणार आहात हे लक्षात घ्या. पब्लिक तुमच्यावरती एलिगेशन करणार तुम्हाला ब्लॅकलिस्टेड करून टाकणार. कारण कॉन्ट्रॅक्टरने काम घेतलेलं इथे रस्त्यावरती ॲक्सिडेंट होत आहेत लोकांचे हातपाय फ्रॅक्चर झालेले आहेत. त्याला जबाबदार कोण ठरवणार. महानगरपालिका म्हणणार आम्ही तर टेंडर दिलं आम्ही तर कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे. तुम्ही जर जबाबदार असेल तर आम्ही आज काम करायला तयार आहे आणि तुम्हाला किती दिवसात काम पाहिजे ते देऊ शकतो मी एवढं करू शकतो. तुम्ही ते करा ना. मग आम्ही आहोत ना तुमच्या बरोबर. तुम्ही काम सुरू करा. येऊन यांनी अडचणी आणायच्या आमच्या खंडणी मागायच्या. तुम्ही आजपासून काम सुरू करा. लोकांना पैसे वाटायचे. हे बघा साहेब मी तर तुमच्याकडे कधी आले ना. मी तर तुम्हाला ओळखत पण नाही. बरोबर आहे बरोबर. जो माणूस आला त्याचं तुम्ही नाव सांगत नाही. माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही आजपासून काम सुरू करा. आमचे लोक तुमच्याबरोबर उभे राहतील. भारतीय जनता पार्टी आमदार प्रवीण दरेकर साहेबांचे सगळे कार्यकर्ते तुम्हाला प्रोटेक्शन द्यायला उभे राहतील. चालेल. मग मी आता असं करतो की मी सोमवारी मंगळवारी चक्कर मारतो तुमच्या ऑफिसमध्ये. आपले त्यांचं काय नाव म्हटलं तुम्ही. जानूपाडा महादेव अपार्टमेंट. हा त्यांना आम्ही भेटायला येतो तुमच्याकडे येतो स्वतः वैयक्तिक. मला भेटायची गरज नाही साहेब. तुम्ही काम चालू करा. मला भेटायची काही गरज नाही आहे. तुम्ही तुमचं महानगरपालिकेकडनं टेंडर घेतले तुम्ही प्रोसेसप्रमाणे काम सुरू करा. माझा नंबर मी तुमच्या माणसाकडे देते. जो कोण काम अडवायला येईल तेव्हा तुम्ही मला फोन करा. आम्ही स्वतः जातीनं तिथं हजर राहू. चालेल. मला काही भेटायची गरज नाही. तुम्ही तुमचं काम चालू करून द्या. तुमचं काम लगेच उद्या चालू करू. सोमवारपासून काम सुरू झालं पाहिजे. किती दिवसात काम संपेल. मॅडम मला जर कुणी त्रास दिला नाही तर मी तुम्हाला 3 महिन्यात काम हे माझं काम 2 वर्षाचं काम आहे. तर मी तुम्हाला 3 महिन्यात मी काम करून देऊ शकतो आणि काम क्वालिटीचं आणि चांगलं काम करून देऊ शकतो. एवढं साहेब पावसाळ्याच्या आधी प्लीज काम पूर्ण करा. तुमच्या नंतर माहिती आहे त्यांना पुढे रस्त्याचंही काम आहे. नाहीतर पावसाळ्यामध्ये लोकांना ह्याच रस्त्यातनं फक्त पोहोच जावं लागणार आहे. अशा प्रकारची घाणेरडी अवस्था रस्त्याची आज. मला द्या माझ्या माणसाकडे मी तुम्हाला फोन कॉन्टॅक्ट कर. पावसाळ्याला अवघे 2 ते 3च महिने राहिलेले आहेत. 3 महिन्यात प्लीज तुम्ही दिलेला शब्द पाळा आणि चांगल्या क्वालिटीचं काम तुम्ही कंप्लीट करा. डिपार्टमेंटने 3 ठिकाणी मला लाईन आउट द्यावा. मी 3 लोकेशनला काम करायला तयार आहे. आपले 3 लोकेशन आहे मॅडम या कामावर. आणि सुर्वे साहेबांचा कुठलाही माणूस जर तुम्हाला त्रास देत असेल मी स्वतः सुर्वे साहेबांशी बोलेन. सुर्वे साहेब त्याला ओरडतील. त्याची काळजी तुम्ही करू नका. चालेल ठीक आहे. पाहिजे मॅडम. ओके 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 बाकी काही प्रॉब्लेम. ओके ओके ओके. निशा जी अभी आपने कॉन्ट्रैक्टर से बात की, कॉन्ट्रैक्टर ने क्या कुछ कहा उसके बारे में बताइए। कॉन्ट्रैक्टर ने जो कहा आप सबने सुना है. सबके सामने कॉन्ट्रैक्टर ने कहा है कि काम क्यों बंद किया है. किसी पॉलिटिकल पार्टी के कार्यकर्ताओं ने उनसे पैसा मांगने की वजह से उन्होंने काम बंद कर दिया है. होता क्या है कि देखो जो एमएलए होते हैं, आज यहाँ के एमएलए है प्रकाश दादा सुर्वे. मैं ये जानती हूँ कि प्रकाश दादा सुर्वे कभी ऐसे लोगों से पैसा मांगते नहीं हैं और कभी उन्होंने आज तक ऐसा काम किया नहीं है. लेकिन उनके नाम से अगर कोई उनके नाम का गलत फ़ायदा उठा रहा होगा तो कॉन्ट्रैक्टर को हमारी यही रिक्वेस्ट है कि आप उनका नाम बता दो.
हम प्रकाश दादा से बात करेंगे, प्रकाश दादा उनको डांटेंगे और काम चालू होगा। होता क्या, ये कॉन्ट्रैक्टर डरते हैं और वहीं पे चुप बैठ जाते हैं। डरने की कोई बात नहीं। हम भारतीय जनता पार्टी आमदार प्रवीण दरेकर साहब के कार्यकर्ता है, हम खुद उनके साथ में खड़े रहेंगे, न खाएंगे न खाने देंगे। जो मोदी जी का आश्वासन है उस प्रकार से हम काम करवा के लेंगे। ज़रूरत ये है कि मानसून आगे आ रहा है, ये कम से कम 1 साल का काम है। 3 महीने के अंदर कॉन्ट्रैक्टर ने वादा किया है कि अगर उन्हें कोई तकलीफ नहीं देगा तो वो 3 महीने के अंदर अच्छा क्वालिटी काम करेंगे, और यही हम चाहते हैं, क्योंकि उसके बाद में मानसून से पहले सीवेज के बाद में रोड का भी काम है, तो रोड के लिए भी समय जाएगा। तो हमारी यही ख्वाहिश है कि भाई ये काम जल्दी से जल्दी पूरा हो जाए। जो भी आपत्तियाँ आएंगी हम उनके साथ में खड़े रहेंगे, ये हम आश्वासन देते हैं। लेकिन हमारा बीएमसी से एक सवाल है कि ये मुंबई का कॉन्ट्रैक्ट है, मुंबई का कॉन्ट्रैक्ट होने के कारण एक औरंगाबाद की कंपनी को कॉन्ट्रैक्ट दिया जा रहा है। क्यों मुंबई में कोई अच्छे कॉन्ट्रैक्टर बीएमसी के पास है नहीं क्या? आज जब प्रॉब्लम आई है कॉन्ट्रैक्टर यहाँ पे अवेलेबल नहीं। अगर आज ये कॉन्ट्रैक्ट मुंबई के किसी कॉन्ट्रैक्टर के पास होता तो हमारी तकलीफें सुनने के लिए कम से कम कॉन्ट्रैक्टर यहाँ पे मौजूद रहता। अभी इतने सारे लोग भारी संख्या में अपना समय बर्बाद करके अपने ऑफिस को छुट्टी लेके यहाँ पे आए हैं, क्योंकि ये इतना सीरियस इशू है। लेकिन आज हमें कॉन्ट्रैक्टर, अगर हम चाहते हैं उनसे बात करना, तो कॉन्ट्रैक्टर अवेलेबल नहीं होता। तो ये मुंबई के कॉन्ट्रैक्ट औरंगाबाद को और औरंगाबाद के कॉन्ट्रैक्ट मुंबई को, ऐसा क्यों है? इसका कोई मतलब जवाब देगा कि नहीं? और मुंबई महानगर पालिका मुंबई के कॉन्ट्रैक्टर, जो छोटे छोटे कॉन्ट्रैक्ट्स हैं, वो तो कम से कम मुंबई के कॉन्ट्रैक्टर को दे, ताकि हमें जब भी आपत्ति आए तो हम उनसे बात कर सके, वो यहाँ पे अवेलेबल हो। ईसा पारुलकर इस बारे में स्थानीय कामदार से कब बात करने वाली, जिस तरीके से कॉन्ट्रैक्टर ने फटने का आरोप लगाया? हमें पूरा यकीन है कि आमदार प्रकाश दादा सुर्वे के साथ ऐसा, वो 10 साल से यहाँ पे विधायक है, ऐसा किसी ने कभी कहा नहीं है और ना ही उन्होंने ऐसा कभी काम किया है। तो देखो, जहाँ तक प्रकाश दादा सुर्वे का सवाल है, हमें पता है कि वो ऐसा काम कभी नहीं करेंगे। और अगर उनके नाम का गलत फ़ायदा लेके अगर कोई कर रहा है, तो जब उस आदमी का नाम सामने आएगा तो प्रकाश दादा खुद उसको डांटेंगे। और हमें पूरा यकीन है कि हमारे आमदार जो है प्रवीण दरेकर साहब हो या प्रकाश दादा सुर्वे हो, खुद यहाँ पर खड़े रह के काम को पूरा करेंगे। थैंक यू।